मागील भागात अभि मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात, ही जर अशीच मान हलवत राहिली तर कसे होईल माझे? एवढी सुंदर आहे, हिचा आवाज पण सुंदर असेल, पण ती काही बोलतच नाही. तो त्याचे विचार झटकतो आणि तिच्यासाठी फ्रीजमधून फ्रूट्स बाहेर काढून ठेवतो. त्याच्या रूममध्ये फ्रीज पण होते, त्यात त्याला लागणाऱ्या वस्तू होत्या. आज तो शिवण्यासाठी फ्रूट्स काढत असतो, कारण खालून कुणीही तिच्यासाठी नाश्ता वर पाठवणार नव्हते हे माहिती होते अभिला. तोच शिवण्या बाहेर येते. नुकतीच फ्रेश होऊन आल्यामुळे खूपच सुंदर ती दिसत होती. अभि तर तिच्याकडे भान अर्पून पाहत होता. शिवण्याचे लक्ष त्याच्याकडे जाते आणि त्याला असे भान अर्पून पाहताना बघून ती किंचित लाजून तिची नजर खाली घेते. तोच अभिचा फोन वाजतो आणि त्या आवाजाने अभि भानावर येतो. शिट, मी आता पण तिच्याकडे कसा एकटक पाहत होतो. काय विचार करत असेल ती माझ्याबद्दल? तो गोंधळून, हे फ्रूट्स तुझ्यासाठी आहे, मी आलोच. आणि तो रूमच्या बाहेर निघून जातो. रूमच्या बाहेर येताच दरवाजा बंद करून घेतो आणि खाली निघून जातो. शिवण्या मात्र सोफ्यावर जाऊन बसते. नवीन घरात काय करायचे तिला काहीही माहिती नव्हते. त्यात तिथे तिच्याशी कुणी बोलायला तयार नव्हते. मग कसे करणार होती ती? म्हणून रूममध्ये शांत बसून असते. इकडे खरं तर अभिच्या मोबाईलला त्याच्या फॅमिली ग्रुपवर मेसेज आला होता. अभि, आम्ही सगळे हॉलमध्ये तुझी वाट पाहत आहोत, तू खाली ये. तो मेसेज अभि वाचतो, पण शिवण्यासमोर नॉर्मल बोलत तो रूमच्या बाहेर येतो. त्याच्यामुळे किंवा त्याच्या फॅमिलीमुळे शिवण्याला काही त्रास होऊ नये एवढंच त्याला वाटत होते आणि म्हणून खाली जाताना त्याने रूमचा दरवाजा पण लावून घेतला होता. फॅमिली ग्रुपला मेसेज आला आहे म्हणजेच नक्कीच यांना सगळ्यांना शिवण्याबद्दल बोलायचे असेल याचा अंदाज अभिला आला होता. ते सगळं काय म्हणताय हे ऐकून तर घेऊ म्हणून तो खाली जायला निघाला. अभिच्या घरच्यांना त्याच्यासोबत काय बोलायचे असेल आता पुढे? अभि खाली येत असताना त्याचे लक्ष समोर हॉलकडे जाते, तर तिथे घरातील सगळे बसलेले त्याला दिसतात. त्याच्याकडे बघून वाटत होते की ते सगळे अभि येण्याची वाट पाहताय म्हणून. तो हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसतो. अभिच्या आईंनी त्याच्या पप्पांना आधीच समजावले होते अभिसोबत बोलताना हळूवार बोला म्हणून, उगाच आवाज चढवून बोलायची गरज नाही. अभि सगळ्यांवरून नजर फिरवत शांत बसलेला असतो. तोच त्याचे पप्पा बोलायला सुरुवात करतात. अभि, आम्हा सगळ्यांना तुझ्यासोबत शिवण्याबद्दल बोलायचे आहे. अभिला आधीच अंदाज आला होता की घरातील सगळ्यांना शिवण्याबद्दल बोलायचे असेल म्हणून. काय बोलायचे आहे शिवण्याबद्दल? अभि सोफ्याला मागे टेकून बसत विचारतो. खरं तर अभिला वाईट वाटत होते, कारण याआधी तो त्याच्या आईपप्पांवर कधीच आवाज चढवून बोलला नव्हता. पण काल तो त्याच्यावर आवाज चढवून बोलला होता. पण त्याचा नाईलाज होता, कारण त्याच्या घरचे समजून घ्यायलाच तयार नव्हते. अभिचे पप्पा बोलायला लागतात. ते हळू आवाजात त्याच्यासोबत बोलत असतात. अभि, तू खूप समजूतदार आहेस. तुला खरं तर समजवण्याची काहीही गरज नाही बाळा. पण तुझी काळजी वाटते म्हणून तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे. त्याच्या पप्पांचा तो हळवा आवाज ऐकून अभि त्याच्या पप्पांजवळ जाऊन बसतो. तो कितीही रागावला असला तरी त्याच्या घरच्यांचा राग तो जास्त वेळ करू शकत नव्हता. बाळा, तुझ्यासाठी आम्ही तनुजा पसंत केली होती, पण ती अचानक कुठे निघून गेल्यामुळे तू त्या मुलीसोबत लग्न केले. हे आम्हाला अजिबात आवडलेले नाहीये. म्हणजे तू लग्न केले याला आमची काही हरकत नाहीये, पण तू अशा मुलीसोबत लग्न केले की ती पूर्ण अंग ओढणीने झाकून घेते.
तिला लहानपणापासून कसले तरी रॅशेस आहेत. त्या रॅशेसचं सोड, ती कोण आहे हे पण आपल्याला माहिती नाही. एकंदरीत त्या मुलीबद्दल कसलीही माहिती नसताना तो तिच्यासोबत लग्न केले हे आम्हाला कोणालाही आवडलेले नाही आहे. अभि काही न बोलता त्याच्या पप्पांचे बोलणे ऐकत असतो. तो एक दीर्घ श्वास घेतो आणि बोलायला लागतो. पप्पा, तुम्हाला त्या मुलीबद्दल काहीही माहिती नाही आहे, पण मला तिच्याबद्दल सगळं काही माहिती आहे. आमच्या लग्नाच्या आधीच मी तिची सगळी इन्फॉर्मेशन काढून घेतली आहे आणि मगच तिच्यासोबत मी लग्न करून तिला इथे घेऊन आलो आहे. पण या गोष्टींवर आमचा विश्वास नाही आहे अभि. आता पप्पा आवाज चढवून बोलतात. पप्पा, कितीही आवाज चढवून बोललात तरी आम्हाला कुणीही वेगळे करू शकत नाही असे तुला वाटतं अभि. पण आम्ही अशा एका व्यक्तीला बोलवले आहे. ती व्यक्ती तुम्हा दोघांना वेगळे होण्यासाठी भाग पाडेल. तसा अभि गोंधळून त्याच्या पप्पांकडे पाहतो. तोच मेन दरवाजातून एक व्यक्ती आत येते आणि त्या व्यक्तीला बघून अभिच्या कपाळावर आठा पडतात. ती व्यक्ती येऊन चेअरवर बसते. अभिचे पप्पा स्माईल करत, या ॲडव्होकेट नाईक. नाईक हे अभिच्या पप्पांचे खूप चांगले मित्र होते आणि त्यांनीच अभिसाठी त्यांना बोलावून घेतले होते. नाईक, मी ज्या कामासाठी तुम्हाला इथे बोलवले आहे ते अभिला समजावून सांगा. हो, सांगतो. आणि नाईक बोलायला लागतात. सगळं काही सांगून झाल्यानंतर ते सांगतात, जोपर्यंत तुम्ही वेगळे होणार नाही तोपर्यंत कोर्ट दोघांना 6 महिन्याचा वेळ देतो. हे 6 महिने तुम्हा दोघांना एकत्र एकाच रूममध्ये राहावे लागेल. सगळं समजावून झाल्यानंतर ते अभिकडे पाहत असतात, कारण अभिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. पण तो स्वतःला नॉर्मल ठेवायचा प्रयत्न करतो, कारण रागाच्या भरात त्याला कुठलाही निर्णय घ्यायचा नव्हता. पप्पा, तुमच्याकडून मी ही अपेक्षा केली नव्हती. तुमचे वागणे बघून असे वाटत आहे की तुमचा तुमच्या मुलावर अजिबात विश्वास नाही आहे म्हणून. अभि, प्रश्न विश्वासाचा नाही आहे तर तुझ्या काळजीचा आहे. त्या दोघांना असे एकमेकांवर आवाज चढवून बोलताना बघून आजोबा त्या दोघांना शांत करतात. तुम्ही दोघं आता एक शब्द पण बोलणार नाही आहे. तसे ते दोघं शांत होतात. बाबा, मी अभिच्या काळजीपोटी सगळं काही करत आहे. अभिचे पप्पा आजोबांना गयावया करून सांगत असतात. तोच आई पण रडत, हो बाबा, त्या मुलीमुळे माझ्या अभिला काही झाले तर त्या पण त्यांची भीती व्यक्त करून दाखवतात, कारण त्यांना त्यांच्या मुलाची काळजी वाटत होती. त्याने त्या मुलीसोबत लग्न केले म्हणून ते त्याच्यावर नाराज होते. बाकी कुठलाही राग न होता त्यांच्या मनात अभिबद्दल. अभि त्याच्या आजी आजोबांच्या समोर येऊन उभा राहतो आणि त्या दोघांचे हात हातात घेऊन, आजी आजोबा, तुम्हाला पण वाटतं का मी लग्न करून चूक केली आहे म्हणून? आजी आजोबा शांत असतात, काहीही बोलत नाही. अभि, प्लीज तू जास्त विचार करू नकोस आणि तिला मोकळं कर. आई त्याच्यासमोर हात जोडत बोलतात. त्याच्या आईला असे हात जोडून उभं असताना बघून अभिला खूप वाईट वाटत होतं. तो त्याच्या आईच्या हातावर हात ठेवत, आई प्लीज तू असे हात जोडू नकोस आणि तू समजते तसे मला काहीही होणार नाही आहे. तिला फक्त रॅशेस येतात, त्याने मला काहीही होणार नाही. तो पण जीव तोडून सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होता. नाईक तर पूर्णपणे गोंधळून सगळ्यांकडे पाहत होते. ते मी काही बोलू का? नाईक घाबरत बोलतात. तसे सगळे त्याच्याकडे पाहतात. ते अभि एवढं सांगतोय तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून बघा ना. नाईकचे बोलणे ऐकून घरातील सगळे त्यांच्याकडे रागाने पाहत असतात. अभि पण जीव तोडून सगळ्यांना समजावत होता, पण घरातील बाकी सगळे त्याला समजूनच घेत नव्हते आणि शिवण्याबद्दल आता तरी तो त्यांच्या घरच्यांना काहीही सांगू शकत नव्हता, कारण हे सगळं शिवण्याचे मामा सगळ्यांना सांगतील
असे अभिला वाटत होते. आणि काल त्याने सर्वेशला पण बोलावले होते, त्याबद्दल तो पण काही सांगू शकत नव्हता. आज अभिला त्याच्या घरच्यांचा खूप राग आला होता, पण त्याचे प्रेमही होते त्याच्या फॅमिलीवर. "नाही, तुम्ही पेपर्स आणले आहे ना?" "हो, आणले आहे ना पेपर्स." हे ऐकून अभिच्या कपाळावर आठ्या पडतात. पप्पांनी नाईक काकांना पूर्ण तयारीनिशी यायला सांगितलेले दिसत आहे. नाईक काका ते पेपर अभिच्या पप्पांकडे देतात. त्याचे पप्पा त्याच्यासमोर येऊन उभे राहतात आणि ते पेपर समोर पकडत, "यावर साईन कर आणि त्या मुलीला तुझ्या आयुष्यातून कायमचे बाहेर कर." अभि रागाने ते पेपर हातात घेतो. आता त्याला त्याच्या पप्पांचा खूप राग आला होता, कारण त्याचे पप्पा त्याला डिवोर्स पेपरवर साईन करायला सांगत होते. आणि अभिला शिवण्याला वेगळे करायचे नव्हते. तिला डिवोर्स द्यायचा नव्हता. अभिचा राग बघून आजी आजोबा त्यांचा हात पकडून त्यांच्या रूममध्ये घेऊन जातात. त्या तिघांना आत जाताना बघून बाकी सगळे मात्र गोंधळून त्यांच्याकडे पाहत होते. ते तिघही आता आत येतात तसं आजी दरवाजा बंद करून घेतात. "अभि, बस, आम्हाला तुझ्याशी बोलायचे आहे." आजी आजोबा सोफ्यावर बसतात आणि अभि त्यांच्यासमोर चेअरवर बसतो. आजी त्याला पाणी प्यायला देतात. अभि पण पाणी पितो. आता तो शांत झाला आहे हे बघून ते बोलायला लागतात. "आजी आजोबा, बघा ना, आई पप्पा काय बोलत आहे. मला त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती." "हो बाळा, त्यांचा हा निर्णय तुला आवडला नसेल, पण त्यांना तुझी काळजी वाटत आहे आणि त्याच काळजीपोटी ते तुला त्या मुलीपासून वेगळं व्हायला सांगत आहे." "आजी आजोबा, ती मुलगी माझी बायको आहे. कालच तर लग्न झाले आमचे आणि तिला असे कसे वेगळे करू?" इकडे एका बाजूला आई पप्पा तर दुसऱ्या बाजूला बायको, यात पूर्णपणे अडकलो आहे मी. "पण बाळा, आपल्याला त्या मुलीबद्दल काहीही माहिती नाहीये." "हो आजी आजोबा, तिच्याबद्दल कुणाला काही माहिती नाहीये. मग आपण तिच्याबद्दल जाणून घेऊया ना." "असे कसे वेगळे व्हायला सांगतात आई पप्पा?" "बरं बरं, तू आधी शांत हो आणि आमचे बोलणे ऐकून घे." तो खूप आशेने आजी आजोबांकडे पाहत त्यांना विचारतो, "आजी आजोबा, खरंच तुम्हाला पण असे वाटते का?" "बाळा, आम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचे नाही आहे आणि तुझे आई पप्पा तुला तिच्यापासून वेगळे व्हायला सांगत आहे तर तू तसेच करावे." आजी आजोबांचे हे बोलणे ऐकून अभि गोंधळून त्यांच्याकडे पाहत असतो. "आम्हाला माहिती आहे, आता आम्ही जे बोलत आहोत ते तुला वेगळे वाटत असेल, पण आमचे बोलणे नीट ऐक आणि त्यानंतर विचार करून योग्य निर्णय घे. तुझ्या पप्पांनी त्या नाईकला घरी बोलवले आहे आणि पेपर्स पण तुझ्या हातात दिले आहे. मग तू पण त्या पेपरवर साईन कर." "अगं आजी, पण..." "अभि, ऐकून तर घे. साईन केली म्हणून तुम्ही दोघं वेगळे होणार आहात का?" "नाही. त्या नाईकने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दोघांना 6 महिने एकत्र एकाच रूममध्ये राहायचे आहे, बरोबर ना?" तो पण हो म्हणून मान हलवतो. "मग आता मुकाट्याने बाहेर जाऊन त्या पेपरवर साईन कर. तू तुझ्या आईपप्पांसमोर साईन केली तर त्यांना बरं वाटेल." "पण आजोबा..." "पण बिन काही नाही. तू बाहेर जाऊन साईन करायची आणि ते पेपर वर जाऊन सूनबाईला द्यायचे आणि त्यावर सूनबाईची पण साईन घ्यायची आणि ते पेपर तुझ्या आजोबांकडे द्यायचे. मग आजोबा बघतील पुढे काय करायचे ते. पण तुला त्या पेपरवरती सगळ्यांसमोर साईन कराव्या लागतील." आजी आजोबांचे बोलणे ऐकून अभि शांतपणे विचार करत होता. त्याच्या मनात हेच विचार सुरू होते, साईन करू की नाही म्हणून. आजी त्याचा हात हातात घेतात. तसा अभि त्यांच्या विचारांमधून बाहेर येतो. "बाळा, तुझा आमच्यावर विश्वास आहे ना?" अभि पण हो मध्ये मान हलवतो. "मग तो विश्वास असाच राहू दे. आम्ही तुझ्या बाबतीत काहीही वाईट होऊ देणार नाही, हा शब्द आहे आमचा." अभि एक दीर्घ श्वास घेतो आणि आजी आजोबांकडे पाहत
माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मी त्या पेपरवर साईन करायला तयार आहे. आता बाहेर जा आणि तुझ्या आई पप्पांच्या समोर साईन कर. जातो. एवढं बोलून अभि उठून उभा राहतो. आजी आजोबांना मिठी मारून थँक्यू म्हणतो आणि बाहेर निघून जातो. तो बाहेर जाताच आजी आजोबा एकमेकांकडे पाहत स्माईल करतात. काय वाटतं नर्मदाबाई, आपली सूनबाई आपल्या या अभिला बदलवणार का? तुम्ही जो विचार करत आहात मला पण तसेच वाटते की सूनबाई या रागीट अभिला नक्कीच बदलवणार म्हणून. आणि ते दोघं हसायला लागतात. अभि बाहेर येतो तर बाकी सगळे हॉलमध्येच बसलेले असतात. जणू काही त्याचीच बाहेर येण्याची वाट पाहताय असे वाटत होते. तो काही न बोलता त्याच्या पप्पांच्या समोर येऊन उभा राहिला. त्याने टीपॉयवरचे पेपर घेतले आणि त्यावर साईन केली. त्याने साईन करताच आई पप्पांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. सही करून तो पेपर घेऊन त्याच्या रूममध्ये जातच होता की त्याच्या आई त्याला थांबवतात. अभि, थांब बाळा. तसा अभि थांबतो. ते तू नाश्ता केला नाहीये, नाश्ता करून जा. त्या बोलत होत्या पण अभि शांत उभा होता. काही बोलत नव्हता. ते मी तुमच्या दोघांचा नाश्ता वर पाठवते. त्या असं बोलताच अभि काही न बोलता त्याच्या रूममध्ये निघून जातो. अभिच्या आई शालूताईंना सांगतात दोघांसाठी वर नाश्ता घेऊन जा म्हणून. तो वर जायला तर निघाला होता पण त्याच्या मनात विचार चालू होते शिवण्याचे. तिला कसे सांगणार होता तो? विचार करत तो आत येतो तर ती सोफ्यावर बसून फ्रुट्स खात असते. तो काही न बोलता ते पेपर बेड साईडच्या ड्रॉवरमध्ये ठेवतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो. इकडे शिवण्याचे लक्ष होते त्याच्याकडे बघून वाटत होते त्याला खूप राग आला आहे म्हणून. ती विचार करत यांना काही झाले आहे का? गेले तेव्हा किती शांत होते आणि आता वर आले तर किती रागात दिसत आहे. आणि यांनी कसले पेपर ड्रॉवरमध्ये ठेवले? मी बघू का? नाही, नको, ते रागावतील मला. पण ती हिम्मत करून उठते आणि बेडजवळ येते. एक नजर वॉशरूमकडे टाकते तर दरवाजा बंद असतो. ती हळूच तो दरवाजा ओपन करते आणि त्यातील पेपर ती बाहेर काढते. ते पेपर घेऊन ती सोफ्यावर जाऊन बसते की ते पेपर पाहत होती आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते. तोच अभि फ्रेश होऊन बाहेर येतो आणि त्याला हातात पेपर घेऊन उभी असलेली शिवण्या दिसते. आता काय बोलावे त्याला काहीही कळत नव्हते. तोच शिवण्या सोफ्यावर बसली आणि टीपॉयच्या खाली असलेला पेन तिने घेतला आणि साईन केली. तिच्या वागण्याचे अभिला आश्चर्य वाटत होते. म्हणजे त्याला वाटत नव्हते शिवण्या त्या पेपरवर साईन करेल म्हणून. पण त्याच्या सांगायच्या आधीच तिने साईन केली होती. त्याला आता स्वतःचा खूप राग येत होता. का पेपर त्या ड्रॉवरमध्ये ठेवले म्हणून. तो तिच्या शेजारी येऊन बसतो आणि तिच्याकडे पाहतो. ती पण त्याच्या डोळ्यात पाहते पण काही बोलत नाही. पूर्ण दिवसात दोघं शांत असतात, काहीही बोलत नाही. जेवण अभि दोघांसाठी रूममध्येच मागून घेतो. जेवायची इच्छा तर नव्हती त्याची पण तिच्यासाठी म्हणून तो जेवण करत होता. असा दिवस निघून जातो. रात्रीचे जेवण झाल्यानंतर अभि शिवण्याला सांगतो तू झोप, मला काम आहे तर मी आलोच. आणि तो निघून जातो. इकडे शिवण्या बेडवर आडवी होते. तिला कसलेही वाईट वाटत नव्हते. विचार करत ती पण झोपून जाते. इकडे अभि बारमध्ये आला होता. तिथे 4-5 पेग त्याने घेतले. सचिन होताच त्याच्यासोबत. सिगारेट पण ओढल्यात. आता त्याला घरी जायचे होते. सचिन त्याला बंगलोवर घेऊन आला. बरीच रात्र झाली असल्यामुळे सगळे झोपलेले होते. सचिन अभिला त्याच्या रूममध्ये घेऊन आला. अभिला तर कसलेही भान नव्हते म्हणून सचिन त्याला घेऊन गॅलरीमध्ये जातो आणि तिथे सोफ्यावर आडवे करतो. कारण आत रूममध्ये शिवण्या बेडवर झोपलेली असते. तिला काही त्रास नको
म्हणून सचिन अभिला घेऊन गॅलरीमध्ये आला होता. अभिला सोफ्यावर झोपवताच अभि झोपून जातो. सचिन अभिकडे पाहत एक सुस्कारा सोडतो आणि तो पण निघून जातो. बघूया उद्याची सकाळ दोघांच्या आयुष्यात काय नवीन बदल घडवून आणते. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर हाईप पण करा. तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईक मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.